तासात दुचाकी चोराच्या मुसक्या आवळण्यात देवळाली कॅम्प पोलिसांना यश। देवळाली कॅम्प येथील नवीन स्टेशनवाडी परिसरात असलेल्या ग्रीनलँड अपार्टमेंटच्या पार्किंग मधून हँडल लॉक व पेट्रोल लॉक करून ठेवलेली MH15 HL 7364 ही रॉयल एनफील्ड बुलेट गाडी चोरीस गेली असता या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी तात्काळ शोध घेत गुन्हेगाराला गाडीसह ताब्यात घेत अटक केली आहे। याविषयी अधिक माहिती देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी महाराष्ट्र माझा न्यूजशी बोलताना दिली आहे। 2024 रोजी रविवारचा बाजार असतो देवळाली कॅम्पमध्ये, त्या दरम्यान एक बुलेट चोरी गेली होती आणि ती बुलेट चोरीमधील जो आरोपी आहे आपण 24 तासाच्या आतमध्ये त्याला ट्रेस करून आज अटक करत आहोत। आणि अशाच प्रकारच्या चोरी मोटरसायकल चोरी होऊ नये याच्यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न करत आहोत। प्रतिबंध करण्यासाठी जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांना आपण या बुलेट फिर्यादी नाव काय फिर्यादीचं? फिर्यादी आहे मोईन करीम शेख, ग्रीनलँड अपार्टमेंट नवीन स्टेशनवाडी। आणि आरोपी आहे सुमित भरत गोडसे, तो नागजिरा नाल्याजवळ लॅम्ब रोड गोडसेमाळा येथे राहणार आहे। त्याच्याकडून ही मोटरसायकल आपण जप्त केलेली आहे आज। यापूर्वी सोसायटी, बँक, रोड्स, व्यापारी दुकाने यांना आपण CCTV लावण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे बऱ्यापैकी सर्व ठिकाणी CCTV लावण्यात आलेले आहेत। आणि हा जो मोटरसायकल चोरी झालेला आरोपी आहे ते CCTVच्या माध्यमातून, CCTVच्या फुटेजच्या माध्यमातून आपल्याला ट्रेस आउट झालेला आहे। त्याच्यामुळे हे CCTV लावल्यानंतर जे गुन्हेगारी आहेत, चेन स्नॅचिंग असेल, मोटरसायकल चोरी असेल, ह्याच्यामुळे निश्चितच प्रतिबंध बसलेला आहे। आणि ज्यांनी आतापर्यंत CCTV लावलेले नाहीत त्यांनीही ते CCTV बसवले तर निश्चितच ते आरोपी ट्रेस आउट करण्यासाठी आपल्याला फायदा होईल। त्यांना नागरिकांना आवाहन आहे की ज्यांनी CCTV बसवलेले नाहीत त्यांनी CCTV लवकरात लवकर बसवून घ्यावे। या प्रकरणी काल गाडी मालक मोईन करीम शेख यांनी आपली देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दिनांक 28 रोजी तक्रार दाखल केली होती। त्यानंतर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील जगदाळे, चंद्रभान भोईर, मुरलीधर चव्हाण, एकनाथ बागुल, संदीप साळवे, नितीन करवंदे आदींच्या तपास पथकाने आपली तपास चक्रे फिरवत सदर गाडी चोरणारा आरोपीचा या भागात लावण्यात आलेल्या CCTVच्या आधारे माग काढत काल दुपारी आरोपी सुमित भरत गोडसे यास ताब्यात घेत त्याविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक केली। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी देवळाली कॅम्प प्रतिनिधी भैयासाहेब कटारे, देवळाली कॅम्प, नाशिक।